मोठी बातमी. देशभरात ज्या लॉकडाऊनची भीती होती तो निर्णय आता रद्द करण्यात आला आहे. होय, नरेंद्र मोदी यांच्या मोठ्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पण इथेच थांबत नाही, तिथे सोन्याचे दर मात्र अचानक घसरले आहेत. मग नेमकं काय चाललंय? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू होती. पुन्हा देशात लॉकडाऊन लागू होणार का? लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं. बाजारातही याचा परिणाम दिसायला लागला होता. पण आता एक मोठा अपडेट समोर आला आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण देशभर लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. होय, ही बातमी पूर्णपणे स्पष्ट झाली आहे. लॉकडाऊन रद्द होण्यामागची कारणं. आता प्रश्न येतो, लॉकडाऊन का रद्द करण्यात आला? पहिलं कारण, परिस्थिती नियंत्रणात आहे. सरकारच्या अहवालानुसार सध्या परिस्थिती गंभीर नाही. दुसरं कारण, अर्थव्यवस्था. मागील लॉकडाऊनमध्ये देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली होती, म्हणून आता पुन्हा तोच धोका घ्यायचा नाही. तिसरं कारण, लोकांची तयारी. आता लोक अधिक जागरूक आहेत. मास्क, स्वच्छता आणि नियम पाळले जात आहेत. पण मित्रांनो, सोशल मीडियावर अनेक फेक न्यूज फिरत आहेत. उद्या लॉकडाऊन लागणार, सर्व दुकानं बंद होणार, अशा बातम्यांवर अजिबात विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीशिवाय कोणताही निर्णय होत नाही. सध्याची परिस्थिती. सध्या देशात परिस्थिती स्थिर आहे. काही भागात नियम कडक असू शकतात, पण पूर्ण देशात लॉकडाऊन नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. मित्रांनो, लॉकडाऊन रद्द झाला, लोकांना दिलासा मिळाला. पण याच वेळी एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोन्याचे दर अचानक घसरले. आता प्रश्न असा आहे, लॉकडाऊन रद्द झाला तरी सोनं का स्वस्त झालं? चला, यामागची खरी कारणं समजून घेऊया. सोन्याचे दर फक्त भारतातच नाही, तर जागतिक स्तरावर घसरले आहेत. विशेषतः न्यूयॉर्क मर्कंटाईल एक्सचेंजवर मोठी घसरण पाहायला मिळाली. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी होतात, तेव्हा भारतातही त्याचा थेट परिणाम होतो. कारण 2. डॉलर मजबूत होणे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे डॉलरची ताकद. युनायटेड स्टेट्समध्ये डॉलर मजबूत झाला आहे. जेव्हा डॉलर मजबूत होतो, तेव्हा गुंतवणूकदार सोन्याऐवजी डॉलरमध्ये पैसे टाकतात. यामुळे सोन्याची मागणी कमी होते आणि दर खाली येतात. कारण 3. व्याजदर वाढ. आणखी एक मोठं कारण म्हणजे व्याजदर. अमेरिकेत व्याजदर वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे बँक आणि इतर गुंतवणुकीत फायदा जास्त मिळतो आणि लोक सोनं विकायला लागतात. यामुळे मार्केटमध्ये सोन्याचा पुरवठा वाढतो आणि किंमत कमी होते. कारण 4. गुंतवणूकदारांचा बदल. मित्रांनो, सध्या गुंतवणूकदार आपली स्ट्रॅटेजी बदलत आहेत. काही जण शेअर मार्केटमध्ये जात आहेत, काही जण डिजिटल गुंतवणुकीकडे वळत आहेत. यामुळे सोन्याची मागणी कमी झाली आहे. भारतावर परिणाम. आता भारतात काय घडलं? आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण, डॉलर मजबूत आणि आयात खर्च कमी. यामुळे भारतात सोन्याचे दर 1,000 ते 3,000 रुपयांनी कमी झाले आहेत. विशेषतः लग्नसराईच्या सीझनमध्ये ही मोठी बातमी आहे. महत्त्वाची गोष्ट. पण लक्षात ठेवा मित्रांनो, सोन्याचे दर कायम एकसारखे राहत नाहीत, ते सतत बदलत असतात. म्हणूनच कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा. मित्रांनो, लॉकडाऊन रद्द झाला आणि सोन्याचे दर सध्या कमी झाले आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, याचा सामान्य लोकांवर नेमका काय परिणाम होणार आहे? चला, सोप्या भाषेत समजून घेऊया. फायदा 1. सामान्य लोकांसाठी मोठा दिलासा. सर्वात मोठा फायदा म्हणजे आता लोकांना सोनं स्वस्तात मिळणार आहे. विशेषतः महिलांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. दागिने खरेदी करणं आता सोपं झालं आहे. लग्नसराईसाठी खर्च कमी होणार आहे. फायदा 2. लग्नसराई सीझनमध्ये फायदा. भारतामध्ये लग्नसराईच्या वेळी सोन्याची मागणी खूप जास्त असते. आता दर कमी असल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करू शकतात. फायदा 3. गुंतवणूकदारांसाठी संधी. मित्रांनो, जे लोक गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. कमी दरात सोनं खरेदी करून पुढे दर वाढल्यावर फायदा मिळवता येऊ शकतो. तज्ज्ञ सांगतात की अशा वेळेला गुंतवणूक करणं फायदेशीर ठरू शकतं. तोटा 1. आधी खरेदी केलेल्यांचं नुकसान. पण सगळ्यांसाठी ही बातमी चांगली नाही. ज्यांनी आधी जास्त दरात सोनं खरेदी केलं आहे, त्यांना सध्या नुकसान सहन करावं लागू शकतं.
कारण दर कमी झाल्यामुळे त्यांची गुंतवणूक कमी झाली आहे. तोटा 2. बाजारात अनिश्चितता. आता बाजारात थोडी अनिश्चितता निर्माण झाली आहे. दर अजून खाली जातील का की पुन्हा वाढतील याबाबत स्पष्टता नाही. म्हणूनच लोक थोडे संभ्रमात आहेत. मित्रांनो, लॉकडाऊन रद्द झाला आणि सोन्याचे दर सध्या कमी झाले आहेत. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पुढे सोनं अजून स्वस्त होणार का की पुन्हा महाग होणार? चला, तज्ज्ञ काय सांगतात ते समजून घेऊया. तज्ज्ञांचं मते, सध्या जी घसरण दिसते आहे ती कायमची नाही. हा फक्त तात्पुरता बदल असू शकतो. कारण सोनं ही एक दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. जागतिक परिस्थितीचा परिणाम. मित्रांनो, सोन्याचे दर नेहमी जागतिक परिस्थितीवर अवलंबून असतात. युद्ध, आर्थिक संकट किंवा मोठे बदल झाले तर सोन्याची मागणी पुन्हा वाढते. उदाहरणार्थ, युनायटेड स्टेट्समध्ये जर पुन्हा आर्थिक अस्थिरता वाढली तर सोनं पुन्हा महाग होऊ शकतं. डॉलर आणि व्याजदर. जर पुढच्या काळात डॉलर कमकुवत झाला किंवा व्याजदर कमी झाले तर गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे वळू शकतात आणि यामुळे सोन्याचे दर वाढू शकतात. भारतामधील भविष्य. भारतामध्ये विशेषतः सण उत्सव आणि लग्नसराईमध्ये सोन्याची मागणी वाढते, त्यामुळे दर वर जाण्याची शक्यता असते. तसेच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे धोरणही महत्त्वाचे ठरतात. दोन्ही शक्यता, दोन्ही बाजू समजून घ्या. मित्रांनो, पुढच्या काळात 2 शक्यता आहेत. सिनारिओ 1, जर जागतिक बाजार स्थिर राहिला तर सोन्याचे दर कमी राहू शकतात. सिनारिओ 2, जर अचानक मोठा आर्थिक बदल झाला तर सोनं पुन्हा महाग होऊ शकतं. म्हणूनच मार्केट पूर्णपणे अनिश्चित आहे. स्मार्ट इन्व्हेस्टमेंट टिप्स. जर तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर लाँग टर्म विचार करा. छोट्या छोट्या भागात खरेदी करा आणि मार्केट ट्रेंड लक्षात ठेवा. यामुळे तुम्ही जास्त फायदा मिळवू शकता. मित्रांनो, आता आपण या सगळ्या बातमीचा सारांश समजून घेऊया. लॉकडाऊनबाबत जी भीती होती ती आता संपली आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्पष्ट केलं आहे की सध्या लॉकडाऊन लागू होणार नाही. पण याच वेळी सोन्याचे दर मात्र घसरले आहेत. फायनल समरी. सोप्या भाषेत, एकदम सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, लॉकडाऊन रद्द म्हणजे लोकांना दिलासा. सोनं स्वस्त म्हणजे खरेदीची संधी. पण बाजार आता अजूनही अनिश्चित आहे. तुम्ही काय करायला हवं? व्हेरी इम्पॉर्टंट. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही काय करायला हवं? जर तुम्ही खरेदी करणार असाल, थोड्या थोड्या प्रमाणात खरेदी करा. जर गुंतवणूक करणार असाल तर लाँग टर्म विचार करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अफवांवर विश्वास ठेवू नका. नेहमी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. रियालिटी चेक. प्रेक्षकांशी कनेक्ट. मित्रांनो, सोशल मीडियावर रोज नवीन बातम्या येतात. कधी लॉकडाऊन लागणार असं सांगितलं जातं, कधी बाजार कोसळणार असं सांगितलं जातं. पण प्रत्येक बातमी खरी नसते. म्हणूनच विचार करून निर्णय घ्या आणि घाबरून नाही. पॉवरफुल एंडिंग, इमोशनल आणि एंगेजिंग. आजची ही बातमी आपल्याला एक गोष्ट शिकवते. परिस्थिती बदलत राहते. आता तुमची वेळ आहे. तुम्हाला काय वाटतं? सोनं अजून स्वस्त होणार का की हीच खरेदीची योग्य वेळ आहे? कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसह. तोपर्यंत नमस्कार. पुढे योग्य निर्णय घेतला तर आपण नेहमी फायदेशीर ठरू शकतो.